मार्गदर्शक इयत्ता 7 मधला. तसं हे सगळ्यांना हे चॅप्टर असतं, सगळ्यांनाच हे गणित येतात. म्हणजे मंथनच्या बुकमध्ये बघा, स्कॉलरशिपच्या बुकमध्ये किंवा नवोदयच्या एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतात. तिथे तुम्हाला काय करायचे, गुणोत्तर काढायचे. आई वडील मुलगा, आई वडील मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर. यांच्या वयाचे गुणोत्तर, तुम्ही वयाचे गुणोत्तर असं सुद्धा नाव देऊ शकता याला, वयाचे गुणोत्तर. आई वडील मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे, आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय काढा. वय किती किंवा काय? ठीक आहे, आधी आपण काय करू, आई आणि मुलांचे. आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तरातील फरक. आईचं गुणोत्तर किती आहे? 4. मुलाचं किती आहे? 1. 4 मध्ये गेलं किती झाले? 3. आता आई ही किती वर्षांनी मोठी आहे मुलापेक्षा? 21 वर्षांनी मोठी आहे. तर आईचे आजचे वय, मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय बरोबर 21/3. 3 × 7 = 21. मुलगा किती वर्षाचा झालाय? मुलगा किती वर्षाचा झालाय? 7 वर्षाचा. आणि वडिलांचे आजचे वय बरोबर किती? 7 × 5. वडिलांचं गुणोत्तर किती आहे? 5 मल्टिप्लाय करायचं. 7 × 5 = 35. आईचे आजचे वय किती? याचे प्रमाण घेऊया. 4x, मुलाचं होतं 1x म्हणून 1 × 7. 7 × 1 = 7. मुलगा किती वर्षाचा झालाय? 7 वर्षाचा. 4x बरोबर 4 × 7. 7 × 28. कोण वर्ष? आई किती वर्षाची झाली? 28 वर्षाची. आणि 5x. 5x मीन्स 5 × 7. 7 × 5 = 35. वडील किती वर्षाचे झाले? 35 वर्षाचे. हे तिघांचं पण आजचं वय. आजचं वय मुलाचं किती आहे? 7 वर्ष. आईच्या आणि वडिलांचं किती आहे? 35 वर्ष. पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षांनंतर त्यांच्या दोघांचे वय किती वर्ष होते? 40 वर्ष होते असेल तर सुरेशचे आजचे वय किती? आता दोघांचे 10 वर्षांनंतर हे सुरेश आणि अमोल यांचे 10 वर्षानंतरचे एकूण वय बरोबर किती आहे? 40 वर्ष. दोघांचे वय किती आहे? 40 वर्ष. आता दोघांचे आजचे वय, दोघांचे सुरेशचे आजचे वय, सुरेशचे आजचे वय बरोबर किती येईल? 40 - 10 + 10. 10 दोघांचे पकडले किती झाले? 20. आणि 40 मधून 20 गेले किती राहिले? 20 वर्ष. सुरेशचे आजचे वय किती येईल? सुरेशचे आजचे वय बरोबर बरोबर 20 वर्ष. मग काय करायचं? सोहमचे वय किती झाला आपल्याला? सोहम
x बरोबर 16. किती झाले 3x मधून x गेला 2x बरोबर 16. x बरोबर 16 भागिले 2 2 8 16. x बरोबर किती आले 8. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयाची बेरीज किती. आता बेरीज किती आली होती आपल्याला 4x. 4x बरोबर 8. x बरोबर 4 गुणिले 8. 8 चे किती झाले 32. तर दोघांच्या वयाची बेरीज 32 वर्ष. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या किती पट आहे 4 पट आहे. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाचे किती होईल तिप्पट होईल. तर मुलाचे आजचे वय किती. आता मुलाचे आजचे वय किती माहिती आपल्याला x वर्ष. ठीक आहे. वडिलांचे आजचे वय बरोबर किती 4x. ठीक आहे. आता आणखी 4 वर्षांनी आणखी किती वर्षांनी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या आणखी 4 वर्षांनी 4x अधिक 4 हे कोणाचं झालं वडील. मुलाचं किती होईल x अधिक 4. ठीक आहे x अधिक 4. आता पुढे काय म्हटले त्यांनी मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या तिप्पट होईल. वडिलांचे आजचं वय मुलाच्या आजच्या वयाच्या किती होतं 4 पट. 4 पट आपण इथे घेतलं किती झालं 4x. x आणि 4x. आणखी 4 वर्षांनी त्यांचे किती झाले आणखी 4 वर्षांनी म्हणजे 4x + 4 ऍड केले 4 वर्ष म्हणून 4 ऍड केले. ठीक आहे. मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या किती होईल तिप्पट होईल म्हणून हे काही 3x 4. ठीक आहे. आता आपल्याकडे काय आले 4x अधिक 4 बरोबर 3x अधिक 4. 3x याचं मल्टिप्लिकेशन करा 3x 4 अधिक 12 आणि इकडे 4x अधिक 4. 4x वजा 3x 3x ला इकडे घेतलं वजा केले 12 वजा 4. 4x मधून 3x गेले किती राहणार x बरोबर किती येणार 8. x बरोबर किती आलं 8. तर मुलाचे आजचे वय किती आलं 8 वर्ष. मुलाचे आजचे